जय महाराष्ट्र. मराठीच्या मुद्द्यावरून मराठी माणूस एकवटला काय आणि सगळे मराठी द्वेषी एकसाथ मराठी माणसाच्या नावाने बोटं मोडायला लागले. मग महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष व्यापार करणारे असू किंवा उत्तर प्रदेशात राहून उत्तर भारतीयांचे नेते होण्याचा प्रयत्न करणारे असू, सगळ्यांनीच या मुद्द्यावरून मराठी माणसाला घेरण्याचा प्रयत्न केला. काल हिंदुस्थानी भाऊनी पण एक व्हिडिओ शेअर केला की मराठीच्या मुद्द्यावरून गरीब हिंदूंना मारहाण करणे चुकीचं आहे. बरोबर आहे, गरीब हिंदूंना मारहाण नाहीच केली पाहिजे, पण त्याच गरीब हिंदूंनी जर मराठी भाषा शिकली तर काय फरक पडतो? मराठी देखील हिंदूंचीच भाषा आहे ना. मग हमें मराठी नहीं आती हम मराठी नहीं बोलेंगे हा तोरा कशासाठी? हिंदुत्वाचा ठेका काय फक्त मराठी माणसानेच घेतला आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास आहे. ज्यावेळेस या देशामध्ये हिंदुत्वावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं त्यावेळेस मराठी माणूसच सगळ्यात आधी उभा राहिला. मग तोच मराठी माणूस जर मराठी भाषा बोलण्याचा आग्रह धरत असेल तर त्याच्यात चुकलं काय? हिंदुस्थानी भाऊला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला काहीतरी सांगण्यापेक्षा त्या उत्तर भारतातल्या उत्तर भारतीय नेत्यांना आणि त्या नागरिकांना समजवा की महाराष्ट्रात आल्यावर मराठी बोला. मराठी देखील हिंदूंचीच भाषा आहे. तुम्हाला आज जेवढं हिंदुत्वाचं तुम्ही सांगताय, हे हिंदुत्व या राज्यामध्ये या देशामध्ये टिकवलं आहे ते केवळ मराठी माणसानेच. जय महाराष्ट्र.